नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण एका सुंदर ठिकाणी जाणार आहोत मालगुणमधल्या. कसं आहे, आपण जेव्हा पर्यटन करत असतो तर आपल्याला एक राहायला छानशी जागा म्हणजे छानसे रूम आणि जेवणाला साधारण आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण मिळालं तर छानच उत्तमच असतं. तर अशीच सोय तुमच्यासाठी मी आज घेऊन येणार आहे किंवा या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे. तर टायनी हाऊस ही आपल्या मित्रांची संकल्पना आहे, जिथे राहण्यासाठी रूम आहेत आणि कोकणी पद्धतीचं जेवणाची देखील तिथे व्यवस्था आहे. आणि आणखीन कसं असतं, एखाद दुसरी जर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल तर आणखीनच सोन्याहून पिवळं, तर तिथे कायाकिंग देखील चालते, कायाकिंग देखील केली जाते. तर अशा सुंदर ठिकाणी आता आपण जाणार आहोत, टायनी हाऊस. चला तर निघूया. तर आता आपण मालगुण आणि गणपतीपुळे यांच्या मध्यभागी आपण आता उभे आहोत. तर ही कमान आहे मालगुणची. हा सरळ रस्ता गेला गणपतीपुळेच्या दिशेने आणि हा मालगुणच्या दिशेने गेला. तर गणपतीपुळे बस स्थानकानंतर एक ब्रिज लागतो. तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर ही मोठी अशी कमानी आहे, कविवर्य केशवसूत प्रवेशद्वार मालगुण. तर ही जी कमानी आहे, तर या कमानीला लागूनच डाव्या बाजूला एक लाल रस्ता जातो. तर त्या लाल रस्त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. गणपतीपुळेकडून येत असाल तर डावीकडे आणि मालगुणकडून येत असाल तर उजवीकडे. तर इथे टायनी हाऊस अँड रेस्टो माडाच्या सानिध्यात बोर्ड देखील लागला आहे आणि इथे माडी विक्री केंद्र देखील आहे. तर हा सरळ रस्ता जातो थेट टायनी हाऊसच्या दिशेने. आपल्याला याच रस्त्याने पुढे जायचं आहे. तर मालगुणमध्ये प्रवेश करताना जी मोठी कमानी आहे, तर त्या रस्त्याने आपण असे आतमध्ये आलो. तर हा रस्ता थेट तुम्हाला येऊन सोडतो टायनी हाऊसमध्ये. तर हा टायनी हाऊसचा गेट आहे आणि संपूर्ण ही जी प्रॉपर्टी आहे ती अगदी कल्पवृक्षाच्या छायेत आहे. इथे नारळाची झाडं आहेत, इथे बॅनर देखील आहे. घरगुती राहण्याची व्यवस्था, टायनी हाऊस अँड रेस्टो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कायाकिंग. तर आपला मित्र साहिल इथे आहे. साहिल, आपल्याकडे कोणते कोणते म्हणजे काय काय अवेलेबिलिटीज आहेत? हे आपल्याकडे हॉटेल आहे जेवणासाठी. ओके. आणि त्या साईडला 2 रूम्स आहेत. अच्छा. एसी नॉन एसी. एसी नॉन एसी म्हणजे एसी रूम. कायाकिंग ॲक्टिव्हिटी आहेत. तर पहिले आपण रूम बघूया आणि नंतर मग कायाकिंगला बघूया. तर मला सांग, चेकआउट टाईम आणि चेक इन टाईम कितीत असतं? चेक इन टाईम 11 असतो आणि चेकआउटचा 10चा. आणि गरम पाण्याची व्यवस्था गिझरवर आहे म्हणजे वायफाय 24 तास आणि वायफाय देखील उपलब्ध आहे. ओके. तर संपूर्ण ही अशी प्रॉपर्टी आहे. आणि आता आपण रूम बघूया पहिले. इथे 2 रूम आहेत. ए सी आणि नॉन ए सीचा रेट्स वेगवेगळे आहेत. तर इथे असे हे प्रशस्त रूम आहेत. इथे बेड आहे, 2 बेड आहे ना? किंग साईज म्हणजे साधारण 2 झोपू शकतात. इथे फॅन आहे इथे आणि इथे ए सी आहे. तर असा संपूर्ण हा रूम आहे. आणि इथे आतल्या बाजूला इथे बेसिन आहे, इथे मिरर आणि इथे टॉयलेट बाथरूम. तर वेस्टर्न टॉयलेट आहे इथे. तर साहिल, मला सांग, या रूममध्ये आपण किती जणांना अलाव करतो? साधारण दोघांसाठी आहे, पण तिघांसाठी आपण अलाव करतो. ओके, 3 अलाव करतो. हे 2च रूम आहेत ना आपल्याकडे? आणि हे ए सी नॉन ए सीचे चार्जेस वेगवेगळे आणि सीझन ऑफ सीझननुसार पण वेगवेगळे असतील ना? म्हणजे साधारण कितीच्या दरम्यान असेल? 1800 ते 1500. ओके ओके. म्हणजे 1800, 2000 किंवा 1500च्या दरम्यान हे रेट्स आहेत. तर मला सांग, आणखीन आपण कॅम्पिंगची वगैरे इथे आपल्याकडे सुविधा आहे का? हो, कॅम्पिंगसाठी आपण टेंट वगैरे लावतो, इथेच अरेंज करतो. साधारण किती टेंट लावतो काय? साधारण आपण 2 टेंट लावतो. रिक्षा लागली तर अजून पण. म्हणजे एका टेंटमध्ये किती जण राहू शकतात? ग्रुप म्हणजे तिघांचा आणि डबलचा असं. ओके. तर खालच्या बाजूला ते रूम आहेत आणि इथेच हे रेस्टॉरंट आहे छोटंसं. तर साहिल, मला सांग, आपल्याकडे जेवणामध्ये काय काय असतं? जेवणामध्ये आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मिळतात. आणि नॉनव्हेजमध्ये सुरमई, पापलेट, प्रॉन्स हे सगळे म्हणजे थाळ्या, चिकन, मटन. अच्छा, हे ऑर्डरप्रमाणे असेल ना? ओके. तर इथे देखील हे रेस्टॉरंट आहे. तर हे अशा पद्धतीचे रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉनव्हेज. आणि
चिकन थाळी असेल, त्यानंतर मटन थाळी असेल, मत्स्य थाळी असेल, तर अशा पद्धतीच्या थाळ्या तुम्हाला मिळतील. पण ऑर्डरप्रमाणे पहिली ऑर्डर द्यावी लागते आणि नंतर मग हे आपल्याला जेवण उपलब्ध होतं. तर संपूर्ण प्रॉपर्टी सुंदर अशा जागेत आहे. संपूर्ण ही नारळाची झाडं अर्थात कल्पवृक्षाची झाडं आहेत. तर आता आपण खालच्या दिशेने जातो आहे. साईला थोडंसं काम आहे म्हणून तो बाहेर गेला आहे. तिथे रूम्स आहेत आणि ह्या प्रॉपर्टीला लागूनच अगदी खाडी आहे, मालगुण खाडीचं बॅक वॉटर. आणि इथे देखील तुम्ही बसू शकता. संध्याकाळचा चहा नाश्ता देखील इथे बसून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि इथे सर्व लाईफ जॅकेट्स आहेत. तर इथे कायाकिंग देखील चालते. तर समोरच टायनी हाऊसची प्रॉपर्टी आहे. तिकडे स्टेसाठी ऑप्शन म्हणजे स्टेसाठी रूम आहेत. आणि तिथून खाली आल्यानंतर हे आपल्या मालगुण खाडीचं बॅक वॉटर. तर इथे कायाकिंग चालते. आता कायाकिंगसाठी सज्ज होतो आहे. ही माझी मुलगी अनु. तिला देखील बरेच दिवसांपासून कायाक करायचं होतं आणि फायनली आज आम्ही कायाक करतो. ओके, खूप खुश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कितीही पोहता येत असू दे, लाईफ जॅकेट घालणं गरजेचं आहे. आणि लाईफ जॅकेट घाला आणि नंतर मग कायाकिंग करा. चलो, अनुने देखील घातलेलं आहे लाईफ जॅकेट. थांब जरा. चला, तर आपण आता कायाकिंगला सुरुवात केलेली आहे. चला, आपली सफर सुरू आहे. आणि इथे समोरच MTDCचं बांबू हाऊस आहे. आपल्यासोबत शक्ती देखील आहे. शक्ती आपल्याला गायडन्स करतोय आपल्यासोबत. म्हणजे कायाकिंग करत असताना एक वेल ट्रेंड माणूस आपल्याबरोबर असतो. तर तो शक्ती आहे तिथे. झकासपैकी कायाकिंग चालू आहे आपलं. अनु, जमतंय? काय जमतंय? कुठे चाललीस? इकडे या बाजूला चल. फक्त लेफ्ट साईडचा मार आता पॅडल. हा ना, तिकडे लेफ्टचं कुठचं? हा, ओके. हां, लेफ्टचाच मार फक्त. लेफ्टलाच मार. तिथे मासे पण उड्या मारत आहेत. ते सर्कल समोर तुम्हाला दिसत असेल. तर आपली सफारी चालू आहे, कायाकिंग सफारी. तर इथे आणि इथे देखील मँग्रोव्हची झाडं आहेत, म्हणजे कांदळवन. आणि समोरच जो ब्रिज बघताय तर तो मालगुण आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे. म्हणजे आपण या बाजूने आलो असं आहे, वरच्या बाजूला जातोय. भारी फिलिंग आहे, मजा येते. आता थोडं पाणी कमी आहे कारण ओहोटी आहे, त्यामुळे पाणी कमी आहे. पण जेव्हा पाणी भरलेलं असतं ना, हा एकदम जबरदस्त नजारा आपल्याला दिसत असतो. तर ब्रिजच्या आपण एकदम जवळ आलो आहोत. पोहायचं. तर छानपैकी आपण आता कायाकिंग सफारी केलेली आहे. अगदी तिथपर्यंत गेलो. पहिला आपण इथे गेलो. थोडंसं पाणी कमी आहे, ओहोटी आहे, पाणी कमी आहे.
पण जेव्हा पाणी भरलेलं असतं ना, जबरदस्त इथे व्ह्यू असतो. बघा कसं वाटलं? मस्त. करायचं होतं ना तुला कायाकिंग? मग क्रॅब. तर तुम्ही देखील या स्वर्गीय अनुभूती घ्यायला नक्की इथे या. कायाकिंगचा एक मस्तपैकी अनुभव घ्यायला नक्की इथे या. संपूर्ण मालगुण खाडी आहे. इथे फिशिंग देखील चालते. बऱ्याच वेळेला इथे मी फिशिंगला देखील येतो. आणि समोरच टायनी हाऊस. तर आता आपण छानशा जागेत उभे आहोत, अगदी मालगुण खाडीला लागून. ते मालगुण खाडी आहे, तर खाडीला लागूनच ही जागा आहे. इथे नारळाची मोठी मोठी झाडं आहेत, कल्पवृक्ष, आणि त्यामध्ये टायनी हाऊस ही संकल्पना उभारली गेलेली आहे. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचा हा विषय म्हणजे हे 2 रूम्स असतील आणि तिथलं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट असेल. तर तिथे मिळणारं जेवण हे अस्सल कोकणी पद्धतीने आणि घरगुती पद्धतीचं आहे. ऑर्डर तुम्ही द्याल त्या पद्धतीने तुम्हाला जेवण बनवून दिलं जाईल. जेवण असं बनवलेलं नसतं. जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हा जेवण बनवलं जातं. त्यामध्ये तुमचा चहा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचा नाश्ता असेल, याची स्वतंत्र अशी सुविधा केलेली आहे. पण त्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत. रूमच्या चार्जेसमध्ये इन्क्लूड नाही आहेत. तर साधारण रूम रेट्स हे 1500-2000च्या दरम्यान असतील. म्हणजे सीझन आणि ऑफ सीझनच्या नुसार ते रेट्स अवलंबून असतात. आणि दुसरं म्हणजे एक जबरदस्त फॅसिलिटी म्हणजे कायाकिंग. कायाकिंगचे देखील चार्जेस वेगवेगळे आहेत. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, स्क्रीनवर दिसत असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबर त्यावर संपर्क करा आणि कायाकिंगचे रेट्स देखील तुम्ही विचारू शकता. दुसरं म्हणजे इथे येण्याचा एक वेगळा अनुभव म्हणजे कमालीची शांतता आहे. फक्त इथे आजूबाजूला असणारे किलबिलाट, पक्ष्यांचा किलबिलाट फक्त ऐकायला येतो. आणि ज्या व्यक्ती शांतता प्रिय आहे त्यांच्यासाठी तर सोन्याहून पिवळं हे स्थळ आहे. इथे तुम्ही नक्की या. एक वेगळा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता, एक शांततेचा अनुभव घेऊ शकता. तर एकदा तुम्ही नक्की टायनी हाऊसला भेट द्या. इथे स्टेसाठी चांगले रूम आहेत, व्हेज नॉनव्हेज जेवणाची सुविधा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे कायाकिंग. एक सांगायचं झालं तर माडी देखील इथे मिळते. नारळाच्या झाडापासून जी बनते ती माडी, तर ती माडी देखील इथे मिळते. तर कॉन्टॅक्ट नंबर मी देतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन आणि स्क्रीनवर पण तुम्हाला शो होत असतील. तर तिथे संपर्क करा आणि इथे येण्याचा एक वेगळा अनुभव घ्या. चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. या टायनी हाऊसपासून आपल्या गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पाचं मंदिर हार्डली 2 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच मालगुण समुद्रकिनारा देखील 2 किलोमीटर अंतरावर आहे.